नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ही नेमकी कशी आणि किती तारखेला काय होणार आहे. कारण बघा आतापर्यंत आपण काय केलेलं आहे की फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे, काही विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे ना. बट काही विद्यार्थ्यांचं टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा डॉक्युमेंटच्या अभावामुळे त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकलेलं नाही. अशा विद्यार्थ्यांनी 16 तारखेपर्यंत 16 जून 2025 पर्यंत एनी हाऊ तुमचं व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. एक तुम्ही ई स्क्रुटिनीने करा किंवा फिजिकल स्क्रुटिनी करा, पण 16 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. आता 16 तारखेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर 18 तारखेला तुमची तात्पुरती गुणवत्ता यादी लागणार आहे. है ना, याला म्हणतो आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजे काय, तर बघा एखाद्या विद्यार्थ्याचं नॉन क्रिमिलियर असेल किंवा EWSचं सर्टिफिकेट आलेलं नसेल, तसेच इन्कम सर्टिफिकेट नसल्यामुळे TFWS त्या विद्यार्थ्यांनी नो केलेलं असेल, तर अशा विद्यार्थ्यांचे नावं जे आहेत ते या लिस्टमध्ये येतात. बट आता नॉन क्रिमिलियर नसेल तर त्या विद्यार्थ्याचं नाव ओपनमध्ये येईल, है ना. EWS नसेल तर ओपनमध्येच येईल, है ना. अशा प्रकारचे टेम्पररी त्याला म्हणतो आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ते तसे नावं येतात. त्याच्यानंतर मिळतो बघा 19, 20 आणि 21 ह्या 3 दिवसाचा अर्ज दुरुस्ती करणे, याला म्हणतो आपण ग्रेव्हियन्स पिरियड. काय म्हणतो? ग्रेव्हियन्स पिरियड. या ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये तुम्ही तुमचे कागदपत्र जे आहे हे जे कमी होते ते तुम्ही या ठिकाणी सबमिट करू शकता. म्हणजे काय होईल, तर एखाद्या विद्यार्थ्याने या ठिकाणी त्याचे डॉक्युमेंट सबमिट केले. आता जे तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्याचा ओपनमध्ये आला होता, तो विद्यार्थी इकडे अंतिम गुणवत्ता यादीमध्ये काय होईल, त्याच्या ओरिजिनल कास्टमध्ये येईल. ही असते अंतिम गुणवत्ता यादी. अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे काय, तर त्याला म्हणतो आपण फायनल मेरिट लिस्ट. है ना. 2 मेरिट लिस्ट असतात, एक फायनल मेरिट लिस्ट असते आणि एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते. आलं लक्षात? तर असा तुमचा प्रवास राहणार आहे बिफोर कॅप राऊंड 1. आता एकदा का तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली, तुमचं फायनल मेरिट नंबर लिस्टमध्ये तुमचं नाव यायला पाहिजे. जर त्या विद्यार्थ्याचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आलं नाही, तर तो विद्यार्थी कॅप राऊंडच्या बाहेर फेकला जातो. आणि ही फायनल मेरिट लिस्ट जी आहे किती तारखेला लागणार आहे, 23/6/2025. पण या ज्या डेट आहेत याची एक कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कोणती, तर 16 तारखेच्या नंतर डेट वाढायला नाही पाहिजे समजा. ठीक आहे. जर इन केस 16/6/2025ला डेट वाढली, 8 दिवसानं वाढायची शक्यता आहे. बट आपण 100% सांगू नाही शकत, है ना. ती ऑथॉरिटी आपल्याकडे नाही आहे. पण मला असं वाटतं की 8 दिवस तरी ते 16 तारखेच्या नंतर वाढवून द्यायला पाहिजे त्यांनी, है ना. हे माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर. आता फायनल मेरिट लिस्ट लागली, अंतिम गुणवत्ता यादी लागल्यानंतर तुमचा कॅप राऊंड 1 सुरू होतो. म्हणजे जे पालक सगळे विचारत होते की सर आम्हाला कॉलेजेसचे नावं कधी टाकायचे, आम्हाला जी ब्रँच पाहिजे ती ब्रँच कधी टाकायची, तर ही जी टाकायची असते हे अंतिम गुणवत्ता यादी लागल्यानंतर. ठीक आहे. आता हे झालं बघा अंतिम गुणवत्ता यादी लागल्यानंतर पुढं काय, तर यावेळेस काय झालेलं आहे, तर यावेळेस काही चेंजेस झालेले आहेत. चेंजेस इन दिस इयर्स डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेस 2025-26. तर पहिला चेंज कोणता झालेला आहे, तर देअर विल बी टोटल ऑफ 4 कॅप राऊंड. मागच्या वर्षापर्यंत तुमचे कॅप राऊंड 3 व्हायचे, यावेळेस किती राऊंड होणार आहेत, 4. दुसरा बदल हा झालेला आहे की इफ फर्स्ट प्रिफरन्स इज अलॉटेड इन द फर्स्ट राऊंड, देन टेकिंग ॲडमिशन इन द अलॉटेड कॉलेज विल बी कंपल्सरी. म्हणजे काय, तर पहिल्या कॅप राऊंडमध्ये जर 1 नंबरचं ऑप्शन तुम्हाला लागलं, ते 1 नंबरचं ऑप्शन हे ऑटो फ्रीज राहणार आहे. ऑटो फ्रीज म्हणजे काय, तर ते जर ऑप्शन लागलं तर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावंच लागेल. आलं लक्षात. 1 नंबरचं ऑप्शन कॅप राऊंड 1 मध्ये कंपल्सरी असं टाकायचं आहे की ज्या कॉलेजला नंबर लागला तर आपण तिथं घ्यायचं आहे. मग 1 नंबरचं लागलं तर तुम्हाला तिथं काय करता येणार नाही, तर ऑप्शन फॉर्म दुसरा भरता येणार नाही. जर तुम्ही त्या कॉलेजला रिपोर्टिंग केलं नाही तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जाणार. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे, तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि व्हेरिफिकेशन हे 16 तारखेच्या अगोदर कंप्लीट करून घ्या. ठीक आहे. काय होत आहे, जर कंप्लीट नाही झाले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप येत नाही, है ना. त्यामुळे मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणं आवश्यक आहे. इन केस एखादा डॉक्युमेंट कमी असेल तर तुम्ही त्याला ओपनमध्ये ॲडमिशन करू शकता. ओपनमध्ये ॲडमिशन केल्यानंतर तुम्हाला ग्रेव्हियन्स पिरियड मिळतो
त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची, सबमिट करून अनलॉक करायचा आणि नंतर तुम्ही परत तुमच्या कॅटेगरीमध्ये कन्वर्ट होऊ शकता. ही प्रोसेस जर तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आमची रजिस्ट्रेशन टीम अवेलेबल आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर तुमचे जे काही सर्व प्रॉब्लेम असतील ते सर्व प्रॉब्लेम आमची एक्सपर्ट रजिस्ट्रेशन टीम जी आहे ती तुम्हाला हेल्प करेल थ्रू आउट द ॲडमिशन. जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हेल्प करेल. पण त्याचे नॉमिनल चार्जेस असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतील. ठीक आहे. जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. ओके. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनमध्ये माझा नंबर तुम्हाला भेटून जाईल. ओके. चला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी आमची जी कन्सल्टन्सी टीम आहे त्यांना पेमेंट तोपर्यंत करणार नाही त्यांचं जोपर्यंत तुमचा नंबर लागणार नाही. जर तुमचा नंबर नाही लागला तर तुमचे जे पैसे आहेत ते टोटली रिटर्न करण्यात येतील, तुमच्या मनाप्रमाणे कॉलेजला नाही लागला तर. ठीक आहे. चलो. नेक्स्ट नियम जो आहे तो, इफ अलॉटेड एनी कॉलेज फ्रॉम द टॉप 3 प्रिफरन्स इन सेकंड राऊंड. सेकंड राऊंडमधले टॉप 3चे जे ऑप्शन आहेत हे पण काय राहणार आहेत, ऑटो फ्रीज राहणार आहेत. म्हणजे टॉप 3च्या ऑप्शनमध्ये जर लागला कॅप राऊंड 2मध्ये तर तुम्हाला ते कंपल्सरी कॉलेज घ्यावं लागेल. ओके. चौथा नियम जो चेंज झालेला आहे, इफ अलॉटेड एनी कॉलेज फ्रॉम टॉप 6 प्रिफरन्स इन थर्ड राऊंड. थर्ड राऊंडमध्ये पहिले 6 ऑप्शन जे आहेत त्यापैकी जर एखादं कॉलेज तुम्हाला लागलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते कॉलेज कंपल्सरी घ्यावं लागणार आहे, ऑटो फ्रीज होणार आहे. आणि चौथ्या राऊंड जो आहे, इफ एनी कॉलेज इज अलॉटेड इन फोर्थ राऊंड देन ॲडमिशन विल बी कंपल्सरी. चौथ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कोणतंही कॉलेज लागलं, एक आहे ना, एकच कॉलेज लागतं तुम्हाला, कोणतंही कॉलेज लागलं तर ते तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागणार आहे चौथ्या राऊंडमध्ये. ठीक आहे. आणि 4ही राऊंडमध्ये जर लागला नाही तर द इन्स्टिट्यूट लेवल वॅकन्सी राऊंड विल बी कंडक्टेड आफ्टर फोर्थ राऊंड ऑफ कॅप. इन्स्टिट्यूट लेवल राऊंड जो असतो याला म्हणत असतो आपण नॉन कॅपचा राऊंड किंवा अगेन्स्ट कॅपचा राऊंड. अगेन्स्ट कॅपचा राऊंड म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी काय होतं, तर अगेन्स्ट कॅपमध्ये तुमचं कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी येत नाही. कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी जर असला तर त्याला पूर्ण फी भरावी लागते, म्हणजेच ओपनची फी भरावी लागते. ठीक आहे. त्यामुळं इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये शक्यतो तुम्ही ट्राय करायचं नाही आहे, कारण आपल्याला स्कॉलरशिप हवी आहे. ओके. हां. आणि 7वा जो चेंज झालेला आहे, फॉर ॲडमिशन थ्रू मॅनेजमेंट कोटा कॅन्डिडेट नीड टू फिल ॲडमिशन फॉर्म विच विल बी मेड अवेलेबल ऑन CET वेबसाईट. आता हा इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड झाल्यानंतर तुमचा होईल आपला मॅनेजमेंट कोटा जो आहे, तर मॅनेजमेंट कोटा किंवा कॅन्डिडेट नीड टू फिल मॅनेजमेंट कोटामधून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर या ठिकाणी पण तुम्हाला काय करणार आहे, CET वेबसाईटवरती ज्या वॅकन्सीज आहेत ते या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येतील मॅनेजमेंट कोट्यासाठी. ओके. ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळाले असतील त्यांना मॅनेजमेंटमधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी ते घेऊ शकतात. मॅनेजमेंटचा राऊंड म्हणजे काय असतं, त्या ठिकाणी डोनेशन वगैरे मे बी तुम्हाला मागितलं जाऊ शकतं. ठीक आहे. एवढे चेंजेस या प्रोसेसमध्ये झालेले आहेत. आय होप तुम्हाला आणि मुलांना आणि पालकांना समजलं असेल. ठीक आहे. तर व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जर ग्रुप जॉईन केला नसेल तर तो ग्रुप जॉईन करू शकता. तुमचे डाऊट जे असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, है ना. आणि रजिस्ट्रेशन टीम जर हेल्प पाहिजे असेल तुम्हाला तरी मला मेसेज करा, इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून. मी तुम्हाला त्या ठिकाणी कन्सल्टन्सी टीमचा नंबर देईल. मग तुम्ही त्यांना सर्व डॉक्युमेंट वगैरे टाकून तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते शेअर करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. ठीक आहे. त्यामुळे 16 तारखेच्या आतमध्ये सर्वांनी तुमचं व्हेरिफिकेशन किंवा कन्फर्मेशन झालं आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.